नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ प्रत्येकाने काळजीपूर्वक पाहायची, ऐकायची, समजून घ्यायची आणि लगेचच त्याच्यावरती कृती करायची आहे. कारण मित्रांनो, या अगोदर सुद्धा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून डीबीटी सिस्टम सुरू केली. त्या डीबीटी सिस्टम ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस आम्ही सुद्धा व्हिडिओ टाकल्या, प्रशासनाने सुद्धा पत्रकं काढली, जाहिराती केल्या, परंतु ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून सुद्धा तुमच्याकडून कारवाई झाली नाही. कदाचित काही लोकांची झाली असेल, परंतु काही लोकांकडून झाली नाही. अखेर त्यांना 2 ते 3 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत आणि याचा भूदंड आपल्याला स्वतःला सहन करावा लागतो. म्हणून आता तुम्हाला पुढील हप्ते नियमित स्वरूपात यावे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदारांना सूचना केल्या आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयांना सुद्धा सूचना ह्या तुकाराम मुंडे साहेब यांनी केलेल्या आहेत की तुमच्या तालुक्यांमध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती त्याची पडताळणी करायची. लक्षात ठेवा. म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून किंवा अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती जाहीर केलेल्या आहेत. अनेक तहसीलदार कार्यालयांचे सुद्धा पत्रकं जाहीर झालेले आहेत की UDID कार्ड किंवा आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. लक्षात ठेवा. तुमचं UDID कार्ड, ते दोन्ही म्हणजे कार्डसुद्धा आणि प्रमाणपत्रसुद्धा, बँकेचं पासबुक लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे. हे सर्व कागदपत्र तुम्हाला घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची पडताळणी होणार. लक्षात ठेवा. अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करतोय त्यावेळेस आपल्याला OTP ने नोंदणी करता येते, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये आपण कागदपत्र घेऊन जातोय त्यांना सुद्धा तसा ॲक्सेस दिलाय. त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करताना त्यांना OTPची गरज नसते. विभागीय लॉगिंग त्यांना दिलेलं असतं. त्या विभागीय लॉगिंगमधून त्यांना तेवढा अथॉरिटी दिलेली असते की त्यांच्या बेसवरती, त्यांच्याकडे आलेल्या कागदपत्रांच्या आधारावरती ते दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती UDID कार्ड पडताळणी करणार आहेत. आणि त्या संदर्भात अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून प्रेस नोट, परिपत्रकं, जाहिराती जाहीर झाल्यात. तुमच्यासुद्धा तालुक्यामध्ये त्या संदर्भात जाहिराती जाहीर झाल्या असतील किंवा नसतील तर त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. लक्षात ठेवा. मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो, हे कागदपत्र प्रत्येकाने जमा करायचे आहेत. ज्याला पैसे येतात, ज्याला येत नाहीत त्यांनीसुद्धा हे कागदपत्र जमा करायचे आहेत. कारण मागच्या वेळेस DBT प्रोसेस जेव्हा सुरू झाली त्यावेळेस आपल्याला 4 ते 5 महिन्याचा जो भूदंड बसलाय तो भूदंड आता बसू नये यासाठी तुम्हाला हे कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. मी कागदपत्रांची लिस्टसुद्धा सांगितलेली आहे किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जे पत्रकं जाहीर झालेत. आता एवढ्या तहसीलदारांचे परिपत्रकं मला यूट्यूबवरती टाकणं किंवा व्हॉट्सअपला टाकणं शक्य नाही, परंतु तुम्ही मात्र तुमच्या तालुक्याचा ग्रुप असणार आहेत तर त्या ठिकाणी माहिती आले का नाही किंवा कशा पद्धतीने पडताळणीची किंवा कागदपत्र जमा करण्याची प्रोसेस आहे, सुरू झालंय किंवा नाही झालंय या पद्धतीची माहिती घ्यायची आहे. आणि मी सांगितले सर्व कागदपत्र किंवा तुमच्या तहसील कार्यालयातून काही वेगळे कागदपत्र मागितले जातील तर ते कागदपत्र सुद्धा तुम्ही काय लागतात ते सर्व समजून घ्यायचं आणि ते कागदपत्र जमा करायचे आहेत. जो 4-5 महिन्यापूर्वीचा जो भूदंड तुम्हाला बसलाय तो बसू नये यासाठी आमच्यासारख्या माणसांचं ऐका, माझ्यासारख्या येड्याचं ऐका आणि हे काम आत्ताच करून घ्या. लक्षात ठेवा. कारण यापुढे दिव्यांग पोर्टलवरती ज्या व्यक्तीची नोंदणी असेल, मी काय म्हणतोय बघा, ज्या दिव्यांग लाभार्थ्याची नोंदणी ही दिव्यांग पोर्टलवरती असेल त्यांनाच मासिक हप्ता मिळणार, हे स्पष्टपणे आहे. त्यामुळे तुमची नोंदणी आणि तुमची पडताळणी होणं खूप गरजेचं आहे. आणि यापासून जर तुम्ही दुरावलात, हे जर वेळेत जर तुम्ही केलं नाही तर मात्र पुढील येणारा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सर्वांना एक विनंती असेल की सर्वांना व्हिडिओ पाठवा, सर्वांनी कागदपत्र तयार करा आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कशा पद्धतीचे कागदपत्र जमा करून घेतले जातात किंवा नाही, कधी जमा करून घेणार आहेत किंवा नाही घेणार याविषयी माहिती घ्यायची आणि त्या पद्धतीने कारवाई करायची. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.